महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी. तक्रार दाखल केली होती तुमच्या संघटनेमार्फत. त्या तक्रारीचं काय झालं? त्या तक्रारीचं आम्ही 1 तारखेला 1/6/2026 रोजी निराकरण करून हे पत्र लिहून त्या बाईला 1,10,000 रुपये दिलेले. तरी ती म्हणत असन तर ते आम्हाला काय माहित नाही, काय तिचा दुसरा विषय काय, हे विषय ती काय म्हणू शकत नाही असं आमचं म्हणणं आहे. आमच्या पक्षाशी आणि तिचा कोणताही संबंध नाही. हे आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विकास पात्रे, मी जिल्हा अध्यक्ष शिवदास साबळे या नात्यानं आम्ही बाईट देतात. सदरील महिलाने जर कोण्या बायाला जर फसवत असन, ब्लॅकमेल करीत असन तर त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. तिच्यावर वाटेल ती कारवाई करण्यात यावी. माझं सांगणं आहे की तिच्यावर विश्वास ठेवू नका. आधी तुम्ही प्रत्यक्ष तिची चौकशी करा. जर ती फ्रॉड असेल तर विश्वास ठेवू नका असं आमचं म्हणणं आहे. आमचा पक्ष तिला कोणताही सहकार्य करणार नाही. वैयक्तिक आमच्या पक्षावर सदरील त्या प्रकरणामध्ये जर कोणाची फसवणूक होत असेल तर आम्ही त्याला सहकार्य करायला तयार आहे. मी जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी शिवदास साबळे च्या नावाखाली मंगलबाई सोळशे ज्या बायकून मूळ 2,000 रुपये संस्थेची फीस असताना 3 ते 4,000 रुपये घेऊन या संस्थेची व संबंधित महिलेची मोठ्या प्रमाणात या बाईने फसवणूक केली असून या बाईवर कोणीही विश्वास ठेवू नये आणि अशा गोष्टीला आमचा पक्ष हा सपोर्ट करणार नाही. आम्ही जे सत्याची बाजू आहे, खऱ्याची बाजू आहे, त्या खऱ्याच्या बाजूनच लढणार. आणि जे काम करत आहे संघर्ष भालेराव फाउंडेशन, त्या फाउंडेशनला आमचा पक्षाचा व आमच्या सर्व कार्यकर्त्याचा जाहीर पाठिंबा आहे. हो, इथं आता सत्याजी संघर्ष भालेराव फाउंडेशन, चॅरिटेबल फाउंडेशन यांचं प्रकरण जोरात चालू आहे. याबद्दल आपण काय सांगणार? मी विकास पात्रे, मी महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचा प्रदेशाध्यक्ष आहे आणि शिवदास साबळे हे जिल्हा अध्यक्ष आहेत. ही जी महिला आहे मंगल अशोक सोळशे, मंगल अशोक सोळशे या बाईने आमच्याकडे काही दिवसापूर्वी तक्रार केली होती. त्या तक्रारीचं निराकरण करण्यासाठी आम्ही एक पत्रकार परिषद घेऊन संघर्ष भालेराव फाउंडेशनला आम्ही टार्गेट केलं की संघर्ष भालेराव फाउंडेशन जे आहे त्या फाउंडेशननं महिलेची फसवणूक केली. कालांतराने काही दिवसांनी आम्ही त्याची चौकशी केली असता संघर्ष भालेराव फाउंडेशनची कोणत्याही प्रकारची चुकी केलेली नाही, कोणत्याही प्रकारची फसवणूक केलेली नाही. उलट ही मंगलबाई सोळशे या बाईने आमची दिशाभूल करून की ज्या दिवशी आम्ही पत्रकार परिषद चुकीच्या पद्धतीने घेतली असून आज रोजी आम्ही संघर्ष भालेराव फाउंडेशन हे पूर्णपणे निर्दोष आहे आणि कोणत्याही प्रकारची फसवणूक झालेली नाही. ही जी मंगलबाई अशोक सोळशे ही बाई आहे, ही बाई असेच अनेक लोकांना फसवणूक करून संघर्ष भालेराव फाउंडेशनला सुद्धा ब्लॅकमेल करत आहे. या बाईचा आमच्या पक्षाचे कोणत्याही प्रकारचा संबंध नाही आणि ही बाई आमच्या सोबत नाही आणि त्या बाईला आम्ही कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही. आतापर्यंत ज्यांनी जे आरोप केलेले आहे ते काय तुमच्या सोबत, तुमच्या संघटनेसोबत होते का? नाही, ज्या लोकांनी आरोप केला ते आमच्या संघटनेसोबत नव्हते आणि आम्ही एक संघटना म्हणून ह्या बाईला माणुसकीच्या भावनातून मदत केलेली होती. नंतर कालांतराने आम्हाला माहीत झाल्यामुळं आम्ही त्या बाईचा विषय सोडून दिला आणि जे सत्य बाजू आहे, जी खरी बाजू आहे त्या बाजू आम्ही सत्याची बाजू घेत आहोत. ज्या महिला होत्या त्या आपल्याकडे आल्या होत्या का न्याय मागण्यासाठी? हा, बऱ्याच 5-25 महिला आल्या होत्या. त्या महिलेचं ऐकून मी ती पत्रकार परिषद घेतली होती. नंतर मग लक्षात आलं की संघर्ष भालेराव फाउंडेशनची कोणत्याही प्रकारची चुकी नाही आणि कोणत्याही प्रकारची फसवणूक झालेली नाही. आता या महिलांना जर संघर्ष भालेराव फाउंडेशन तर्फे ज्या स्कीम दाखवल्या होत्या, ज्या स्कीम राबविण्यात येणार होत्या, त्या स्कीमची अंमलबजावणी होताना आपल्याला निदर्शनास आलं का? आम्ही स्वतः या संघर्ष भालेराव फाउंडेशनचे स्टिंग ऑपरेशन केल्यावर आम्हाला असे निदर्शनास आले की या फाउंडेशन मध्ये कोणत्याही प्रकारची फसवणूक नाही. तसेच गोरगरीब महिलांना उन्नतीसाठी ते मदत करतात. तसेच गोरगरीब लोकांचे विवाहाला सुद्धा मदत करतात. आम्हाला ते ऑपरेशन मध्ये असं लक्षात आलं की ही फाउंडेशन चांगल्या प्रकारे काम करत असून आमचा इथून पुढे आमच्या पक्षाचा या फाउंडेशनला पाठिंबा राहील. महिलांनी जे आरोप केला होता तर हे आरोप कशाच्या आधारे केला होता त्यांनी? त्या महिलांनी ना बचत गट काढले होते
याच्या फाउंडेशन तर्फे बचत गट काढले होते. ते म्हणले होते की बा तुम्हाला आम्ही मदत करू दे. मग ते बचत गट काढले, यांच्याकडे ते पैसे जमा केले. त्याच्यानंतर त्याचं निराकरण झालं ते माहित नाही. मग ती बाई आमच्याकडे आली, आम्हाला म्हणाली की बाबा आमची अशी फसवणूक झाली, म्हणून आम्ही 30/5/2026 रोजी N7 पोलीस स्टेशनला एक तक्रार दाखल केली होती आमच्या पक्षातर्फे. मी शिवदास साबळे, महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी. तर तक्रार दाखल केली. त्याच्यानंतर फाउंडेशन वाले आमच्याकडे आले की बा आम्हाला त्या बाईचं नील करायचंय. आम्ही सगळे जमून माझ्या सहीनिशी 1 तारखेला 1/6/2026 रोजी सिडको पोलीस स्टेशन समोर एक आमच्या पक्षाचा एक कागद त्याच्यावर टाईप करून संघर्ष भांडवल फाउंडेशन आणि आयकॉन कंपनी यांना आम्ही हे लेटर दिलं की बाबा त्यांनी त्या दिवशी 1,10,000 रुपये त्या महिलाला दिले आणि ते इथून पुढे त्यांचा काही संबंध नाही म्हणून सांगितलं. ते ना आम्ही सही केली आणि त्या बाईची बी सही घेतलेली आहे. पण तरी ती महिला जर अशी काही त्या संघर्ष फाउंडेशन किंवा आयकॉन कंपनीला जर ते ब्लॅकमेल किंवा काही पैसे मागत असेल, तो तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. आमच्या पक्षातर्फे महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीकडे कोणताही तिचा आणि आमचा संबंध नाही. म्हणजे तुमचं म्हणणं असं की ब्लॅकमेलिंगचं प्रकरण आहे. ब्लॅकमेल जर करीत असेल, ती तिच्या परीने करीत असेल, आमचा त्याच्याशी संबंध नाही. तिच्यावर काय जे परीने तुमच्या परीने